नमस्कार. बुलेटिन 13 न्यूजवर एक महत्त्वाची व विशेष बातमी येवल्यातून येत आहे. येवल्यात वसंत पंचमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पूर्वीपासूनच देवांगकुष्टी समाजाचे प्राबल्य दिसून येते. येथील देवांगकुष्टी समाजातर्फे वसंत पंचमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते. चौंडेश्वरी माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा द्वादशा वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी मधली गल्ली येथे चौंडेश्वरी माता मंदिरात वसंत पंचमी उत्सव निमित्ताने वरडे बंधू यांच्या संगीतमय साथीने महाआरती व चौंडेश्वरी मातेची पंचामृत अभिषेक सोहळा विधिवत व श्री अमृतानंद किशोर कामकर, ज्ञानेश्वर बाळासाहेब विदाते, संतोष गणपत भरते सपत्नीक यांच्या हस्ते मातेची पूजा करण्यात आली. वसंत पंचमी निमित्ताने विविध कार्यक्रमात सकाळी चौंडेश्वरी मातेचे पंचामृताने अभिषेक सोहळा, चौंडेश्वरी मातेची पालखी उचलण्यासाठी महिलांनी सहभाग घेतला. सवाद्य मिरवणूक शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली. यावेळी येवला शहरासह नागडे बल्लेगाव येथीलही पालखी मिरवणूक काढण्यात आली. तसेच येवला शहरातील यावेळी पालखी मिरवणुकीला शहरातून रांगोळी तसेच पालखीचे विविध समाजाकडून पूजन करण्यात आले. तसेच मंदिर गाभाऱ्याच्या मातेला शाक भाज्यांची सजावट असे विविध कार्यक्रम या कुस्ती कोस्टा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण वरोडे व मान्यवरांचे भाषणे झाली. समाजातील विविध पदावर गेलेल्या मान्यवरांचे सत्कार व सामुदायिक आरती, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम यावेळी संपन्न झाले. देवांगकुष्टी विश्वस्त मंडळ, कार्यकारिणी मंडळ व महिला मंडळ तसेच वसंत पंचमी महाउत्सव समिती आदींनी या कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोठा परिश्रम घेतले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. जय चौंडेश्वरी माता. देवांगकुष्टी समाज येवला यांच्या वतीने आज वसंत पंचमी उत्सव साजरा होत आहे. आजच्या या शुभदिनी 12 वर्षापूर्वी श्री चौंडेश्वरी मातेची पुनर्प्राण प्रतिष्ठा या मंदिरामध्ये करण्यात आली होती आणि आज पुन्हा त्याचंच एक वर्धापन दिन म्हणून आम्ही ही शेकडो वर्षाची परंपरा पुन्हा परंपरेने साजरी करत आहोत. आजच्या या शुभदिनी संपूर्ण महाराष्ट्रातून गोष्टी समाज बांधव येथे जमलेले आहेत व गावामधून श्री चौंडेश्वरी मातेची पालखी प्रदक्षिणा निघत आहे आणि त्याचा समारोप श्री चौंडेश्वरी माता मंदिरामध्ये होऊन दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले जाईल व स्वागत समारंभ होऊन या सर्व याचे समारोपाचा सांगता झालेला आहे. नमस्कार. प्रतिवर्षाप्रमाणे वशम परंपरेने चालत आलेला वसंत पंचमीचा चौंडेश्वरी महोत्सव यावर्षी मोठ्या धूमधडाक्याने येवले शहरामध्ये साजरा करण्यात येत आहे. बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित आहेत आणि घरोघरी आज गुढीपाडवा असतो तशा प्रकारचं वातावरण येवले शहरामध्ये समाजामध्ये आहे. या वंशम परंपरेने चाललेल्या वसंत पंचमीच्या महोत्सवाला गेली 200 वर्षाची परंपरा आहे. कमीत कमी 8 ते 10 पिढ्या या शहरामध्ये देवांगकुष्टी समाजाच्या होऊन गेल्या, ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा वसंत पंचमीचा उत्सव मोठ्या धूमधडाक्याने येवले शहरात साजरा केला जातो. वसंत पंचमीलाच चौंडेश्वरीचा उत्सव साजरा करण्याच्या पाठीमागे एक कारण असं आहे की वसंत पंचमीच्या दिवशीच चौंडेश्वरी मातेची प्रतिष्ठापना या मंदिरामध्ये 200 वर्षापूर्वी झालेली आहे आणि खूप आनंदी वातावरण असतं. माहेरी गेलेल्या येवल्याच्या माहेरवासी मुद्दामून ह्या उत्सवासाठी येवल्यात येतात आणि पाहुणे रावळेसुद्धा येवल्यामध्ये येतात आणि खूप आनंदाचं वातावरण या येवल्यामध्ये देवांगकुष्टी समाजाच्या परिवारामध्ये असतं. सर्वांना आजच्या ह्या महोत्सवाची मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.